नमस्कार मित्रो, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यधारकांचा विश्वास संपादित केलेला आहे यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्ड यामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रो, या जर यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्ही पहिल्यांदा आले जर असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून या अभियोग्यधारकांना या शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट मिळतील। आणि शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल। तर या चॅनलची लिंक खाली जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये पिन केलेली आहे, तर त्यावर तुम्ही नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, मी कुठलीही वेळ न घालवता या ठिकाणी विषयाला सुरुवात करतो। आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला प्रेफरन्सेस चालू होणारच आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे पसंतीक्रम लाभ करण्यापूर्वी आपण या 10 गोष्टी तपासायला पाहिजे। पसंतीक्रम चालू झाल्यानंतर आपण नेमका कोणत्या गोष्टी तपासायला पाहिजे हे मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजावून सांगत आहोत। तर सर्वप्रथम बघा मित्रो, तुम्ही जो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे त्या फॉर्मवरती तुम्ही पहिल्यांदा काय करा, जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे याच्यावर तुमचा जात प्रवर्ग तपासा। काही तपासा, जात प्रवर्ग आणि त्याप्रमाणे भरतीचा संवर्ग। म्हणजे जात प्रवर्ग जर तुमचा एसटी असेल तर भरतीच्या संवर्गामध्ये बा एसटी आहे का? कारण की बऱ्याच अभियोग्यधारकांचा ज्यांचा एनसीएलचा होता, एनसीएल निघाली नाही, बरेच असे अभियोग्यधारक आहेत त्यांचा जात प्रवर्ग या ठिकाणी उदाहरणार्थ ओबीसीला एनसीएल लागतो, ओबीसी आहे, पण भरतीचा संवर्ग जो आहे त्यांचा ओपन आहे। तर याचं कारण काय की त्यांनी काय केलेला, एनसीएल काढलेला नव्हता परीक्षेपूर्वी, मग त्यानंतर डेट एक्सटेंड करून दिली पण त्यांनी काढलेली नव्हती, त्यामुळे ते आजही ओपनमध्येच आहे। तर सर्वप्रथम तुम्ही काय करा, पसंतीक्रम लाभ करण्यापूर्वी हा जो जात प्रवर्ग आहे आणि भरतीचा संवर्ग आहे हा तुम्ही तपासून घ्या। या ठिकाणी तुमचा जात संवर्ग आणि भरतीचा संवर्ग एकच जर असेल म्हणजे त्या दृष्टीने तुम्हाला हा फायदा होतो की तुम्हाला ओपनच्याही जागा, आता 55-60 फॉर्म्युला काय आहे ते लवकरच कळू, पण तरी जात संवर्ग आणि भरतीचा संवर्ग त्या दोन्ही गोष्टी तुमच्या सेल्फ सर्टिफाय फॉर्मवर एकदा पुन्हा तपासून घ्या। त्यानंतर आपण बघूया की जे पसंतीक्रम लॉक करायचे आहे त्यावेळेस घाबरायचं नाही। बरेच अभियोग्यधारकांना भीती असतो, कारण प्रत्येकाला भीती तर आहे। का भीती आहे? कारण की शिक्षक भरती काही 2-4 महिन्यांना काही 1-1 वर्षानं होणारी भरती नाही, 4-5 वर्ष पुढच्या भरतीला आता जॉईनिंग व्हायला विचार केला तर पुन्हा 5 वर्ष लागतील, बरोबर आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे, पण प्रेफरन्स देताना काय करायचं, गोंधळायचं नाही, घाई करायची नाही, बिलकुल गडबड करायची नाही, डोका शांत ठेवायचं। ज्या दिवशी आपला उदाहरणार्थ डोका जागेवर नाही किंवा आपण कोणत्या तरी स्ट्रेसमध्ये आहोत अशा वेळेस तो दिवस स्किप करा, आणि ज्या दिवशी तुमचा डोका शांत असेल त्या दिवशी तुम्ही काय करा, प्रेफरन्ससाठी तयार राहा। आणि प्रेफरन्स देताना शांत डोकाने द्या आणि एकांतात प्राधान्यक्रम द्या। तिथं कोणी नसो, आपल्या फॅमिलीमध्ये जे आहेत आपल्या फॅमिली मेंबर त्यांच्याशी सुद्धा चर्चा करताना आपण प्रेफरन्सेस लॉक करायचे नाही। फॅमिलीला थोडा बाजूला ठेवून आपण कुठेतरी आपला घर छोटा जरी असेल तरी आपण असा एखादी आपण कोपरा शोधू शकतो की जिथं आपण एकत्र राहून काय आपलं प्रेफरन्स लॉक करू शकतो। त्यानंतर फॅमिलीमध्ये बोलता बोलता प्रेफरन्स लॉक करायचे नाही, तर एकदम शांत डोक्याने एकांतामध्ये प्रेफरन्स लॉक करा आणि त्या पद्धतीने प्राधान्यक्रम द्या। त्यानंतर आपण बघू, आपल्याकडे प्रत्येक अभियोग्यधारकाकडे लॅपटॉप नाही आहे का? नाही, कारण की माझे महाराष्ट्रातील तमाम जे अभियोग्यधारक आहेत हे मॅक्झिमम गरीब कुटुंबातील आहेत, कष्टकरी कामकरी लोकांची मुलं आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लॅपटॉप नाही। तर लॅपटॉप नसताना काय करायचं, मोबाईलवरून पसंतीक्रम द्यायचे। कायच्यावरून द्यायचे? मोबाईलवरून पसंतीक्रम द्यायचे। पण मोबाईलवरून पसंतीक्रम देताना काय करा, डेस्कटॉप साईट ऑन करा। म्हणजे डेस्कटॉप साईट कुठं मिळते, तुम्ही जेव्हा क्रोममध्ये पेज ओपन करता त्या बाजूला उजव्या बाजूला 3 डॉट असतात, त्याच्यावर टच करा आणि तिथं टच केल्यानंतर खाली सेटिंग राहते, बरेचसे असे ऑप्शन असतात, त्याच्यामध्ये डेस्कटॉप साईट हा एक ऑप्शन आहे, तो डेस्कटॉप साईट याच्यावर टच करा। डेस्कटॉप साईट याच्यावर टच केल्यामुळे काय होईल मित्र, की तुम्हाला ज्या पद्धतीने कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर ज्या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स दिसतात त्या पद्धतीने लॅपटॉपची साईट म्हणजे लॅपटॉप सारखाच बिलकुल साईजमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्सेस दिसतील। तर त्यानंतर तिथं झूम करून सुद्धा तुम्ही पाहू शकता कोणती आस्थापना आहे, आणि त्याचा कच्चा काम करताना जागेचे पहिले काय करा, मग पसंतीक्रम देण्यापूर्वी जागेचे विवरण लिहा। मग तुमचं असं जागेचे विवरण लिहायचे कसे, पहा तुमचे लॉगिन आयडी खोलल्या, लॉगिन आयडी खोलल्यानंतर
त्यामध्ये तुम्ही ज्या जागेस पात्र आहात त्या जागा तुम्हाला दिसणार आहे. मग त्या जागा दिसल्यानं त्यांची जाहिरात पाहिजे जिल्ह्याची. नाही इथं ओबीसीच्या इतक्या आहेत, ओपनच्या इतक्या आहेत, या कॅटेगरीच्या इतक्या आहेत, एसटीच्या इतक्या आहेत, एससीच्या इतक्या आहेत आणि आपण कोणत्या कास्टचे आहोत आणि ओपनच्या जागा आपल्याला मिळणार. म्हणजे टोटली आपण जो कच्चा काम आहे तो कच्चा काम करायचं. मग तुम्ही म्हणता सर कच्चा काम कशावरती करायचं, तर टेलिग्राम चॅनल जो आहे गिरिजा वर्ल्ड याच्यामध्ये सुरुवातीलाच जे 6 इमेज पाठवलेले आहेत त्याला प्रिंट करा. प्रिंट करायला पैसे नसतील तर हाताने लिहून घ्या. पण त्याच्यामध्ये कास्ट आणि ओपनच्या 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 ज्या गटासाठी आपण पात्र आहोत त्या पद्धतीने प्रेफरन्ससाठी प्राधान्य क्रमासाठी कशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे. जिल्हा परिषद म्हणा, महानगरपालिका म्हणा, नफा म्हणा, खाजगी म्हणा, त्याप्रमाणे आदिवासी आश्रम, समाज कल्याण अशा पद्धतीच्या 6 शीटा त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेल्या आहेत. त्या शीटा काढा. त्याच्यानंतर तिथं खुल्याच्या जागी खुल्याच्या जागा लिहा, कॅटेगरीच्या जागी कॅटेगरीच्या जागा लिहा आणि त्या जागा लिहिल्यानंतर मग आपण सिक्वेन्स तिथंच लावा. कागदावर सिक्वेन्स लावा, हार्ड कॉपीवर लावा. कारण की कम्प्युटरवर सिक्वेन्स लावताना किंवा मोबाईलवर सिक्वेन्स लावताना आपल्याकडून चूक होऊ शकते. त्यामुळे हार्ड कॉपीमध्ये 4 वेळा आपल्याला बदलवावं लागेल, 4 वेळा आपल्याला प्रेफरन्स मागे पुढे करावं लागेल, काटकोड करावं लागेल, तरी करता येते त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या शीटा मी पाठवलेल्या आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यावाईज आणि प्रत्येक आस्थापना वाईज त्यावर शीटा हे लिहा, जागा लिहा आणि त्या जागा लिहिल्यानंतर तुम्ही मग काय करा, त्यानुसार पसंतीक्रम यूज करा. आणि पसंतीक्रम लावताना तुम्हाला हे सांगतो मित्र का ज्या पेनीने जागा लिहाल त्या पेनीने पसंतीक्रम लिहू नका. कारण एका ठिकाणी उदाहरणार्थ तुमची कॅटेगरी एसटी आहे, तिथं 6 जागा आहे आणि पसंतीक्रम वाय 6 आहे. आता जागा 6 आहेत का पसंतीक्रम 6 आहे ते नंतर कन्फ्यूज व्हायला नको. जागा एका वेगळ्या पेनीने लिहा आणि आपला पसंतीक्रम हा वेगळ्या पेनीने लिहा, जेणेकरून तुम्ही कन्फ्युजन होणार नाही. मग त्यानंतर पसंतीक्रम जागेचे विवरण पूर्णपणे लिहून घ्यायचं. कशावरती लिहायचं, पेजवर लिहायचं आणि ते पेजेस कुठे आहेत, गिरिजा वर्ल्ड टेलिग्राम चॅनलवरती आहे. ते पेजेस काढायचे आणि त्याच्यानंतर आपण ज्या वर्गासाठी पात्र आहोत त्या गटासाठी पात्र आहोत त्या गटावर बाकी गट क्रॉस करून टाका आणि जे गटास पात्र आहात त्याच्यावर जागा लिहा. का समाज कल्याणच्या आहे, शाळा आल्या आहे, जिल्हा परिषदचे आहे, नगरपालिकेचे आहे, महानगरपालिकेचे आहे. त्या पद्धतीने तुम्ही काय करा, त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर कच्चा काम करून घ्या. मग त्यानंतर पुन्हा एकदा चेक करून घ्या पात्रतेनुसारच तुम्हाला जागा आलेल्या आहेत का, आणि पात्रतेनुसारच येणार. तुम्हाला काळजी नसावी. नाहीतर तुम्हाला वाटत असेल का मी मराठी माध्यमाचा 1 ते 5 चा शिक्षक आहो तर मला मग त्याच्यामध्ये हिंदी दिसतील का, उर्दूच्या दिसतील का, बंगालीच्या दिसतील का, कन्नड माध्यमच्या दिसतील का, तसं होणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं सेल्फ सर्टिफाय केला आहे नेमका त्याच पद्धतीने जागा येणार तुमच्या लॉग इन आयडीला. त्यामुळे काळजी नसावी. पात्रतेनुसारच पसंतीक्रम दिलेले आहे हे तपासून घ्या. त्यानंतर पसंतीक्रमाचा जो क्रम आहे तो विचारपूर्वक लावा. पसंतीक्रमाचा क्रम जो आहे म्हणजे कोणत्या याला पहिला देऊ, कोणत्या याला दुसरा देऊ, पहिल्यावर निवड झाली आणि दुसरा जवळचा होता आणि पहिला दूरचा होता, मला जवळ नोकरी करायची होती, हा पश्चाताप येऊ देऊ नका. पहिल्यांदा काय करा, जे जवळचे आहे किंवा आपल्याला जिथं नोकरी करायची आहे पहिल्यांदा तिथून सुरुवात करा. त्या प्रेफरन्सवर नाही जर लागला ना आपल्याला दूर जावं लागले तरी हरकत नाही. पण पहिला प्राधान्यक्रम लागला दूरचा आणि जवळचा दुसरा प्राधान्यक्रम दिला होता, त्यामुळे नंतर पश्चाताप नको. त्यामुळे तुम्ही पसंतीक्रमाचा क्रम विचारपूर्वक तपासून घ्या. त्यानंतर गोल्डन ऑर्डर लावले आहे का हे तपासा. मी आधी गोल्डन ऑर्डर विषयी तुम्हाला सांगितलेलं आहोत का तुम्ही जर 1 ते 12 साठी पात्र असाल तर पहिले पसंतीक्रम जितके द्यायचे आहे ते 11 ते 12 साठी द्या, त्याच्यानंतर 9 ते 10 साठी द्या, त्याच्यानंतर 6 ते 8 साठी द्या आणि त्याच्यानंतर 1 ते 5 साठी द्या. जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर जर आहे आणि वरच्या वर्गावर न लागता खालच्या वर्गावर जर लागले तर तुम्हाला काय वाटेल की तुम्ही म्हणाल की सर मी कुठंतरी चुकलो. त्यामुळे गोल्डन ऑर्डर जो आहे वरून खाली याच पद्धतीने पसंतीक्रम लावा. पहिले 11वी 12वी नंतर 9 10 आणि त्यानंतर तुम्ही काय करा 6 ते 8 आणि नंतर 1 ते 5 साठी हा गोल्डन ऑर्डर. हा सुद्धा व्हिडिओ आपल्या काय म्हणता येईल एक जे आपल्या युट्यूब चॅनलची जी आपली प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. त्यानंतर सर्व प्रेफरन्स एकदा ओव्हरलुक करा. मी दिलेले प्रेफरन्स व्यवस्थित आहे का. मग हे ओव्हरलुक कुठं करायचे, आपण जे हार्ड कॉप्या काढलेल्या आहोत गिरिजा वर्ल्ड टेलिग्राम चॅनलवरून त्याच्यावर लिहिलेले, त्याच्यानंतर तो पूर्ण आराखडा 100 प्रेफरन्स प्लस 50 प्रेफरन्सचा अशा पद्धतीचे आराखडा तयार करा. आणि त्या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला एक सांगतोय का खाजगीच्या जास्त बनवून ठेवा, कारण मुलाखतीसाठी त्यावेळेला शीटा पुन्हा तुमच्या कामी घेतात. खाजगीची 1 शीट आहे तर अशा 2-3 शीटा तुम्ही प्रिंट करा किंवा हाताने लिहून घ्या. मग हे काय करा, सर्व प्रेफरन्स दिले, मी पहिला याला दिला, दुसरा याला दिला, तिसरा याला दिला
हा जो टोटली डेटा जो आहे हा हार्ड कॉपीमध्ये ठेवा. लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर समजत नाही आणि लॅपटॉप आपण तितका हाताळून नाही किंवा कम्प्युटर आपण हाताळून नाही. आणि दुसरी गोष्ट, प्रेफरन्स देताना कोणत्याही सेतू केंद्रावर जाऊन किंवा आपला तो काय म्हणता येईल त्याला, एक कॅफे असतो, त्या कॅफेमध्ये जाऊन आपण पसंतीक्रम द्यायचे नाही. तिथं देताना कसं आहे, बरेच ग्राहक असतात, त्यामुळे आपल्याला काय होतो, अडचणी होतात, आपला त्या ठिकाणी काम करत नाही दिमाग. बरोबर आहे. मग तसंच जर वाटत असेल, तुम्ही एक काम करा, मग पहिले घरी हार्ड कॉपी बनवून टाका, मग त्या पद्धतीने सिक्वेन्स लावा, मग तेव्हाच त्यांच्यापर्यंत पोहोचा. आणि त्यानंतर बघा काय करा, लॉग पूर्वीची चेकलिस्ट बघून घ्या. एकदा लॉग पूर्वी चेकलिस्ट बघून घ्या. या चेकलिस्ट प्रमाणे तुम्ही पात्र आहात का हे पहिल्यांदा तुम्ही तपासून घ्या. त्या चेकलिस्टमध्ये पात्रता योग्य आहे का तुमची हे पहिल्यांदा तपासून घ्या. त्यानंतर योग्य आस्थापनाची निवड केली आहे का, मग योग्य आस्थापनांची निवड केली बा मी, मग ते चेक झाल्यानंतर पसंती क्रमांचा क्रम मी व्यवस्थित लावला आहे का ते सुद्धा एकदा तपासून घ्या, की मग मी पसंती क्रमाचा क्रम एकदम व्यवस्थित लावलेला आहे. हे जेव्हा माहिती तेव्हा मग संपूर्ण माहितीचे पुन्हा वाचन करा. जेव्हा तुमच्या स्क्रीनवरती राहतील तेव्हा लॉक करण्यापूर्वी पुन्हा एकदा वाचा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जे आहेत त्याची मी पूर्तता केलेली आहे का, आवश्यक कागदपत्रे माझ्याजवळ आहेत का, या संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची पुन्हा मी एक व्हिडिओ घेऊन येईन. पण आवश्यक कागदपत्रे माझ्याजवळ आहेत किंवा नाही हे एकदा तपासून घ्या. आणि पुन्हा एकदा निर्णय स्वतःच्या परिस्थितीनुसार घेतलेला आहे का हे पुन्हा एकदा तपासून घ्या. कारण की बऱ्याच अभियोगधारक असा वाटते की माझा स्वजिल्हा भेटावा. काही अभियोगधारक असे आहे का मला गावाजवळ नोकरी नको, मला लांबच बरा, मला लांब आवडते. म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती हे वेगवेगळी आहे. मग त्या परिस्थितीनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे आवडते, कारण की प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे, तुम्हाला जे आवडते त्याकरिता तुम्ही प्राधान्यक्रम त्या पद्धतीने स्वतःच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतलेला आहे का हे तुम्ही एकदा तपासून घ्या. आणि त्यानंतर जे तुम्ही दिलेले प्रेफरन्स लॉक केले आहेत ते डाउनलोड करून ठेवा. आता तुम्ही म्हणाल सर कशाला डाउनलोड करावं लागते, तर हे डाउनलोड याच्यासाठी करून ठेवा की जर कदाचित तुमची निवड नाही झाली त्या आस्थापनेवर, है ना, एखाद्या आस्थापनेवर तुमची निवड नाही झाली तर अशा वेळेस तुमच्यापेक्षा कमी स्कोरवाला तिथं सिलेक्ट झालं का हे तुम्हाला तपासून पाहण्यासाठी दिलेले प्रेफरन्स जे आहे तुम्ही लॉक केलेले ते डाउनलोड करून ठेवा. जेणेकरून तुमची जर एखाद्या आस्थापनेवर निवड झाली नाही याचा अर्थ त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा कमी टेस्ट स्कोरवाल्याची निवड होणार नाही. आणि कमी टेस्ट स्कोरवाल्याची निवड जर झाली तर आपल्याकडे एक प्रूफ असतो का, नाही बा आपली निवड झाली नाही तर टेटमधील कमी स्कोरवाल्याची माझ्या जागी निवड झाली. त्यामुळे तुम्ही काय करा, दिलेले प्रेफरन्स जे आहे ते लॉक झाल्यानंतर ते डाउनलोड करा. आणि प्रेफरन्स लॉक करताना बरेच अशा अभियोगधारक आहे की शेवटच्या तारखेची वाट पाहतात. पण शेवटच्या तारखेची वाट न पाहता 1-2 दिवसापूर्वी आपली पूर्ण जे स्ट्रॅटेजी आहे ते तयार करून त्या पद्धतीचा कच्चा काम करून 1-2 दिवसापूर्वी भरा. जेणेकरून शेवटच्या दिवशी प्रत्येकच लोक, मग काय होते, प्रत्येक अभियोग्यताधारक शेवटच्या दिवशी प्रेफरन्स देण्यासाठी काय करत असतो, घाई करत असतो. त्यामुळे साईटवर लोड असतो आणि त्यावेळेस मग टिक करायचं असेल, लॉक करायचं असेल तिथं लॉक होत नाही आणि त्यानंतर लॉक केल्यानंतरही निघून जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, आपण जशी IBPS ची परीक्षा दिली, बरोबर आहे, सगळे लोक सर्व्हरवर एकाच दिवशी असल्यामुळे काय होत होतं, टिक केल्यानंतरही निघून जात होतो. आपण जो ऑप्शन चॉईस करत होतो त्याला टच केल्यानंतर आणि माऊस जर थोडा इकडे सबमिट करायला आणलं तर पुन्हा पाहिलं तर तिकडे तर पॉईंट निघून जायचं. अशी परिस्थिती शेवटच्या दिवशी येऊ शकते. ज्या पद्धतीने परीक्षेला एकाच दिवशी अभियोग्यताधारक परीक्षा देत होते त्यामुळे सर्व्हरवर लोड येत होता, त्याच पद्धतीने प्रेफरन्स लॉक करताना सुद्धा सर्व्हरवर लोड येण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा 1-2 दिवसापूर्वी प्रेफरन्स पद्धतशीर लॉक करून घ्यायचे. लॉक केल्यानंतर मग त्यानंतर त्यांना डाउनलोड करून घ्यायचं. हे जे आहेत या 10 गोष्टी तुम्ही तपासा आणि या 10 गोष्टी तपासूनच तुमचे प्रेफरन्स लॉक करा, अशी मी सर्व अभियोगधारकांना या ठिकाणी सूचना करतो आहे, विनंती करतो आहे आणि मी तेच थांबतो आहे. हा जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा. आणि यानंतर पुन्हा एक सांगायचं राहिलं की शनिवारी लाईव्ह यावं असं वाटत असेल तुम्हाला, नक्की सांगा. रात्री पाहू, आपण विचार करू आणि त्याच पद्धतीने आपण 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12 साठी आपण वेगवेगळ्या गटासाठी कशी स्ट्रॅटेजी ठेवायची आणि काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे याविषयी आपण मिशन 1, 2, 3, 4 अशी सिरीज घेऊन येणार आहोत.
5-5, 10-10 मिनिटाची सिरीज राहील. पहिली सिरीज जी आहे 1 ते 5 साठी राहील, दुसरी सिरीज 6 ते 8 साठी, तिसरी 9 ते 10 साठी आणि चौथी 11 ते 12 साठी. अशा 4 सिरीज राहतील 5 ते 10, जास्तीत जास्त 15 मिनिटाच्या. तर त्या सिरीज मी आणावा का ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तेच थांबतोय. धन्यवाद.